आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती या भागाचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. विद्यार्थ्यांमित्रांनो, स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारं शास्त्र आहे. 1929-30ला उद्भवलेल्या जागतिक महामंदीनंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो. प्राध्यापक J.M. केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या नावाचा ग्रंथ 1936मध्ये प्रकाशित केला आणि लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केलेला दिसून येतो. आणि केन्सचा सिद्धांत प्रकाशित झाल्यानंतरच आर्थिक विश्लेषणाची समग्रलक्षी पद्धत जास्त विकसित झालेली दिसून येते. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याज दर पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार इत्यादी घटकांचा अभ्यास समग्र पातळीवर केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनेचा सर्वप्रथम वापर रॅग्नर फ्रिश यांनी 1933मध्ये केला. समग्रलक्षी अर्थशास्त्राची संकल्पना लॉर्ड केन्स यांनी मांडली आहे. या अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. मॅक्रो हा शब्द मॅक्रोस MAKROS ह्या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मोठा, समग्र किंवा स्थूल असा आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागांची चर्चा करणारे अर्थशास्त्र होय. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकाची चर्चा न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यांची एकत्रित चर्चा केली जाते. एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण भांडवल गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे हे आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. तर स्क्रीनवरती पुढं स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या दिलेल्या आहेत.
प्राध्यापक J.L. हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेली व्याख्या पहा. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयात्मक बाबींचा विचार करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी व्याख्या हॅन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. आणि शॉपिरो या अर्थतज्ञांनी एक व्याख्या सांगितली. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, सांगावयाचं जर झालं तर थोडक्यात समग्रलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक परिणामांच्या ऐवजी त्यांच्या बेरजा अथवा त्यांची सरासरी विचारात घेतली जाते. म्हणून हे अर्थशास्त्र समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, स्थूललक्षी अर्थशास्त्र अशा नावाने ओळखले जाते. आता खाली दिलेला आहे पहा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. जसे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली, तशीच स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीही आपणाला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. आता स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये चार्ट दिला आहे पहा. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत अशी व्याप्ती आपणाला स्थूल अर्थशास्त्राची विचारात घ्यायची आहे. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय या दोन्ही संकल्पनेचा अर्थ समान घेतला जातो. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. त्यातला पहिला मुद्दा आहे पहा, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. आता उत्पन्न आणि रोजगारविषयक सिद्धांत हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा पाया मानला जातो. प्राध्यापक केन्स यांनी अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगार असतो असे मानून उत्पन्न व रोजगाराचे विश्लेषण केले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी निश्चित होते आणि या घटकामध्ये कोणत्या कारणामुळे व कसा बदल घडून येतो याचे स्पष्टीकरण समग्रलक्षी अर्थशास्त्रात केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी निश्चित होते हे समजून घेण्याकरिता एकूण मागणी व एकूण पुरवठा ठरवणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. तसेच उत्पन्न व रोजगार सिद्धांत या भागात प्रभावी मागणीचे तत्व, उपभोग फलन व उपभोगविषयक सिद्धांत, गुंतवणूक फलन व व्यापार चक्रविषयक सिद्धांताचाही अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करत असते. उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पहा, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. आता जगात अल्पविकसित देश आणि विकसित देश
म्हणजे ज्याला आपण अनडेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो आणि डेव्हलप्ड कंट्रीज म्हणतो, असे जे काही देश आहेत, अशा देशांना भेडसावणाऱ्या भाववाढ म्हणजेच किंमत वाढ व आर्थिक मंदी या समस्यांचे स्पष्टीकरण समग्रलक्षी अर्थशास्त्रात मिळते. लॉर्ड केन्स यांनी स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक दृष्टिकोनात असे स्पष्ट केले आहे की एकूण मागणीच्या कमतरतेमुळे सक्तीचा बेरोजगार आणि सर्वसामान्य किंमत पातळी कमी होणे आणि मंदी येणे इत्यादी प्रकार पडतात. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउतारांची कारणे याविषयी विश्लेषण करत असते. तेजी व मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. तेजी म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आनंदी आनंदगडे अशी परिस्थिती असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भरभराटीची परिस्थिती असते, ती परिस्थिती म्हणजे तेजीची परिस्थिती. आणि मंदीची परिस्थिती म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये शुकशुकाट असतो, शांतता पसरलेली असते, मालाला मागणी राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे मंदीची परिस्थिती निर्माण होणे. ज्याला आपण तेजीच्या काळामध्ये भाव वाढ होते आणि मंदीच्या काळामध्ये भाव घट होते, अशी परिस्थिती या काळामध्ये निर्माण होत असते. त्यानंतर व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. आता समग्रलक्षी अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धीच्या सिद्धांताचा व आर्थिक विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्तू व सेवांची उत्पादन करण्याची क्षमता वर्षानुवर्ष स्थिर आहे की वाढत आहे, मागासलेल्या देशामध्ये असलेले दारिद्र्य व आर्थिक मागासलेपणा यांच्या कारणांचा अभ्यास करून या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी काही सिद्धांत समग्रलक्षी अर्थशास्त्रात विकसित केली आहेत. तसेच विकसित देशामध्ये वाढती उत्पादन क्षमता व तिचा पूर्ण व कार्यक्षम वापर या प्रश्नांचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये अल्पविकसित आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुचवली जाते. आता प्रश्न असा पडतो की आर्थिक वृद्धी कशाला म्हणायचं? तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. वृद्धी म्हणजेच थोडक्यात वाढ, ज्याला आपण ग्रोथ म्हणतो. म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली की देशामध्ये आर्थिक वृद्धी झाली असं आपणाला म्हणता येईल. त्यानंतर विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत जे आहेत, हे सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड,
ज्याला आपण भूमीचा मोबदला म्हणतो, तो भूमीचा मोबदला जो आहे त्याला खंड म्हणायचे. श्रमाचा मोबदला जो असतो त्याला वेतन म्हणायचं. भांडवलाचा जो मोबदला असतो त्याला व्याज असं म्हणायचं व संयोजकाचा जो मोबदला असतो त्याला नफा असं म्हणायचं. हे सगळे उत्पादनाचे घटक आहेत आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हे खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी निगडीत आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे समाजातील विविध गटांचे वाटे आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रातील विभाजनाच्या स्थूल सिद्धांतात केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात विविध सामाजिक गटांचा सापेक्ष वाटा कसा ठरतो याचे स्पष्टीकरण करणारे सिद्धांत मांडले आहेत. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात वेतन आणि नफा यांचा सापेक्ष वाटा कसा निश्चित होतो याचे सुद्धा स्पष्टीकरण केलेले आपणाला दिसून येते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, आर्थिक वृद्धीचा दर, एकूण गुंतवणूक इत्यादी मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो. राष्ट्राचे उत्पादन व उत्पन्न, रोजगार पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचे निर्धारण, त्यांचा परस्पर संबंध व या घटकामधील बदलांची किंवा चढ उतारांची कारणे यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थ्यांनो, स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणून ओळखले जाते. कारण अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगाराची पातळी कशी निश्चित होते व त्यात बदल किंवा चढ उतार कोणत्या कारणाने कसे होत जातात, हा या शाखेचा प्रमुख अभ्यास विषय आहे. तसेच दीर्घकाळात राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न व एकूण रोजगारात वाढ घडवून आणणाऱ्या घटकांचे स्पष्टीकरण या शाखेत केले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध जो आहे तो संबंध वैयक्तिक परिमाणाशी येत नाही. वैयक्तिक परिमाणाशी येत नाही, तर कशाशी येतो? समग्राशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी येत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी येत नाही, तर सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. आणि वैयक्तिक उत्पादनाशी येत नाही, तर राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. हे पक्क लक्षात ठेवा. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये नेमका कोणता फरक आहे तो फक्त पक्का लक्षात ठेवा. सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणाशी येतो, तर समग्र परिमाणाशी संबंध स्थूल अर्थशास्त्राचा येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी संबंध सूक्ष्म अर्थशास्त्राचा येतो, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध स्थूल अर्थशास्त्राचा येतो.
वैयक्तिक किमतीशी संबंध हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा येतो, तर सर्वसाधारण किंमत पातळीशी संबंध हा स्थूल अर्थशास्त्राचा येतो. वैयक्तिक उत्पादनाशी संबंध हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा येतो, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंध हा स्थूल अर्थशास्त्राचा येतो. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान, साधनसामग्रीच्या वापराचे प्रमाण आणि सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या चलांशी येत असतो. अर्थव्यवस्थेतील बचत, गुंतवणूक, रोजगार, उत्पन्न इत्यादींचा केवळ एकत्रितपणे नाही तर स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो, कारण प्रत्येक घटकांची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात. बचत आणि गुंतवणूक यांचा परस्पर संबंध असला तरी या घटकांचा अभ्यास केल्यानंतरच त्यांच्या प्रवृत्ती, प्रभाव पाडणारे घटक इत्यादी बाबत विवेचन करता येते. एखाद्या जंगलात अनेक झाडे असतात, परंतु प्रत्येक झाडांचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असते. संपूर्ण जंगलांचा अभ्यास करून काढलेला एखादा निष्कर्ष प्रत्येक झाडास लागू होईल असे म्हणता येत नाही. जंगलामध्ये अनेक झाडे असतात, त्या प्रत्येक झाडांचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगात आणले जाते, तर पूर्णपणे जंगलाचा सर्वसाधारण अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगामध्ये आणले जाते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो. समग्रलक्षी अर्थशास्त्र, की ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो, हे अर्थव्यवस्थेचे चित्र दृष्टीसमोर उभे करते. अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादन, एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय पातळीवरील बचत आणि गुंतवणूक अशा अनेक आर्थिक बाबींचा अंतर्भाव असलेल्या संपूर्ण आकडेवारीचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्र करते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात समग्र मागणी महत्त्वाची असते. देशातील उपभोक्त्यांची मागणी, व्यवसाय संस्थांची मागणी, शासनाची मागणी, परदेशी ग्राहकांची मागणी यांची एकत्रित बेरीज करून समग्र मागणी लक्षात येते. ज्या पद्धतीनं समग्र मागणीचा विचार केला जातो, त्याच पद्धतीनं समग्र पुरवठ्याचाही विचार केला जातो. देशात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवा यांचा समावेश एकूण पुरवठ्यात केला जातो, ज्याला आपण ॲग्रिगेट सप्लाय असं इंग्रजीमध्ये संबोधतो. या संदर्भात आंतरराष्ट्रीय सिद्धांत, विविध देशातील चलनातील विनिमय दर इत्यादींचे विश्लेषण समग्रलक्षी अर्थशास्त्र करते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व आर्थिक बाबींचा अभ्यास केला जातो. स्थूल पातळीवरील उत्पादन हे देशभरात उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवा यांचे उत्पादन असते. स्थूल पातळीवरील मागणी म्हणजे समग्र वस्तू व सेवा यांना संपूर्ण देशात असलेली मागणी असेही म्हणता येईल. सर्वांच्या मागणीची व पुरवठ्याची बेरीज आणि बेरजेच्या स्वरूपातील समुच्चय स्थूल अर्थशास्त्र विचारात घेते.
समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा समग्र पातळीवर अभ्यास करत असते. समग्रलक्षी अर्थशास्त्रात सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा बारकाईनं अभ्यास न करता समग्र घटकांचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या कोणत्या आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकांचा आपण सखोलपणे विचार केलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा स्थूल अर्थशास्त्र हे वेगळे असलेले आपणाला दिसून येते. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत अशा मुद्द्यांचा आधारे आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती विचारात घेतलेली आहे. उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये आपण पाहिलं, स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तर यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आजच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपण विचारात घेतलेली आहे. धन्यवाद. Oh ya.